डीप फेकला, चांगल्या रीतीने हा बॉल डिलिव्हर केला. फलंदाज अजय कडू ऑन स्ट्राईक वरती आहेत आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच आहे, एक चांगलं टार्गेट सेट करायचा, त्याच्यामुळे पहिल्याच षटकापासून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट हे केला लागेल. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, जाल विणलं, जाल्यामध्ये फसलाय अजय कडू. पहिला धक्का बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला. तिसऱ्या क्रमांकासाठी इन झाला राकेश पाडेकर. गोलंदाज तयार भूषण पाटील. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, अगदी स्ट्रेट डाईव्ह केला, चांगला फटका, पॉवर सर्कलचा षटक. पॉवरफुल बॅटिंग करत असताना राकेश पाडेकरच्या बॅट मधून हा पहिला चौकार. ओपन करता चिंद्र संघ खेळतो, त्याच्यानंतर चिंद्रगावचे विद्यमान उपसरपंच सुजितदादा पाटील यांच्याकडून चिंद्र टीम साठी शुभेच्छा आहेत. ते या स्पर्धेला एन्जॉय करता आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. चौकार आले, 4 धाब्यानं वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केलंय. पुढचा बॉल जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं पुश केला. पुश करो खुश रहो हे मंत्र जपला सध्या फलंदाज राकेश पाडेकरनं, आणि जिथे सिंगल मिलर बॅटिंग करत असताना एका धाब्यानं स्ट्राईक देखील रोटेट होईल. स्ट्राईक वरती फलंदाज केतन कडू, टीमचा मुख्य ट्रम्प काढा आणि याला करता शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. केतन कडू इन अक्षमध्ये ऑन स्ट्राईक वरती तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना आपण भूषण पाटीलला पाहतोय. पॉवर सर्कलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये थोडस बॅकफुट वरती ढकलण्याचा प्रयत्न. समोर केतन चकवा दिला, बॅटच्या रडार मध्ये चेंडू नाही आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण चांगली गोलंदाजी करतो, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना या मॅच मध्ये भूषण पाटील नक्कीच मुख्य ट्रम्प कार्ड. सायरा 11 गावदेवी बुर्दुल टीमचा डॉट चेंडूवाला धावसंख्या स्थिर असेल फलकावरती. संघ जाऊन पोहोचल्या 5 या आकड्यावरती. चेंडू फेकलं भूषण पाटीलनं 5. कमालीचं षटक, या पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम बॉल देखील डॉट पाहायला मिळेल. शांत ठेवलं केतन कडूला आणि सलग 2 बॉल निर्धाव फेकलं भूषण पाटीलला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार मिळाली. खरे तर सायरा 11 गावदेवी बुर्दुल टीमला अवघ्या धावा खर्च केला भूषण पाटीलला 5. षटकाच्या अखेरीस थोडीशी स्लो सुरुवात आपण पाहतोय. खरं तर रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमची विकेट गमाला अजय कडू मैदानातून बाहेर झाला. शांत केतन कडूला आणि राकेश पाडेकरनं वैयक्तिक 5 धाब्यांचं योगदान दिलं आणि संघ 5 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती वापर केला. एक अष्टपैलू खेळाडू सध्या सुधीर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. समोर एक विस्फोटक खेळाडू राकेश पाडेकर इन ऍक्शन. प्रहार केला, साईडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक देखील आहेत, झाले रचला. अजून एक दे धक्का. बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला हा दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर. खूप कमी असणारे स्पीडली खेळायचंय. अगदी 5 वाजून 30 मिनिटं होत आहेत. अगदी सूर्य मावळतीकडे आणि पाहता सायंकाळच्या सत्रामध्ये स्पीडली खेळ हा व्हायला हवा, कारण वेळ खूप कमी आहे. पहिल्याच बॉलवरती सुयश मित्र गोलंदाज सुधीर पाटीलला, जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना
रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमला. राकेश पाडेकर मैदानातून बाहेर झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये रोहन पाडेकर इन झाला. धाब्यांसाठी संघर्ष करावा लागेल, धाब्यांसाठी गाम घालावा लागेल. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदण टीमला 3 षटकामध्ये किमान मी म्हणेन 40 तरी लक्ष सेट करावं लागेल. त्या इरिशानं तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार सुधीर पाटील. पुढचा बॉल समोर केला, डान्सिंग द डाऊन उडवला समोर. चांगला फटका फलंदाज रोहन पाडेकरच्या बॅट मधून आलाय. षटकार. सन्माननीय गुरुनाथ शेठ गोंधळी ग्रामस्थ मंडळ शिरवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आपलेही मनपूर्वक आभार. ओटू कॉम्बॉक्स. पण रोहन पाटील आल्याला पूर्णपणे अटॅक करतोय. मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली खेळी साकारली. या मॅच मध्ये त्याच खेळीची पुनरावृत्ती करत असताना रोहन पाडेकर सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार सुधीर. बॅकफूट वरती गेल्या, मात्र लेंथ लाईन फलंदाजाला फरकलं सध्या सुधीर पाटीलला आणि त्याच्या विपरीत गोलंदाजी केली, जिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला. टोटल 11 या कड्यावरती बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदण. धाबेसाठी संघर्ष करावा लागेल तुम्हाला. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2-3 मोठे फटके मारावे लागतील, तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट होईल. रोहन ऑन स्ट्राइक, अलाउन द कार्पेटचा फटका मिड ऑन मध्ये केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी दाडस मानस करत नाही, फक्त एकच धाबेनं समाधान मानलं आणि एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या 12 या कड्यावरती. केतन कडू ऍज अ ओपनर आहे आणि टीमचा मुख्य खेळाडू आहे, त्याच्यावरती आता पूर्णपणे प्रेशर असेल. त्याला चांगला खेळ करावा लागेल. येणाऱ्या काही बॉल मध्ये त्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल, तेव्हाच एक चांगला टार्गेट या मॅच मध्ये सेट करेल अगेन्स्ट केणाऱ्या बुरदुल टीम समोर रोशन साई स्पोर्ट चिंदण टीम. सुधीर पाटील चांगली गोलंदाजी करतोय. एक षटका जरूर आला, त्याच्यानंतर बॅकअप देखील भरपूर चांगला सुधीर पाटीलचा मॅच मध्ये राहिला बुरदुल टीम साठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा प्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये आणि इथे मात्र यश पंचांचा इशारा जीवनदान दिलं केतन कडूला. मध्ये 4 चौकार. सन्माननीय विनोददा माद्रे यांच्या माध्यमातून 500 रुपये, गुरुनाथजी गोंधळे यांच्या माध्यमातून 1000 आणि सन्माननीय विष्णू शेठ कडू चिंद्र यांच्या माध्यमातून 2500 आणि या पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुधीर पाटील समोर केतन. वेट ऑन ऑच लेट कट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अंतिम बॉलाला डॉट अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदण संघ जाऊन पोहोचला 2 बॉल, टोटल 16 या आकड्यावरती. तर 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला 16 धाबा धाव पुस्तकावरती पाहायला मिळते. 8च्या सरासरीनं धाबा जमा केल्यात. आता या अंतिम षटकामध्ये किमान 15+ धाबा बनवावे लागतील, तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करू शकतो. तो मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चिंद्र संघ प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी करत असताना स्लॉगरचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. आदर्श पाटील मागील 2 मॅच मध्ये इम्प्रेस केला, भरपूर चांगली कामगिरी आदर्श पाटील आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला, जिथे शांतला फलंदाज रोहन पाडेकरला आणि पहिलाच बॉल निर्धाव फेकला. धावसंख्या स्थिर फलकावरती 16 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन मोठ्या फटक्यांची सध्या प्रतीक्षा करतोय. चिंद्रन संघ मोठे फटके येत नाहीये, हे डोकेदुखी राहिल्या. तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला त्या टार्गेट पर्यंत पोहोचता येत नाहीये सध्या चिंद्रन टीमला. गोलंदाज तयार आदर्श. वेट ऑन ऑच लेट कट चेंडूला पुश केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सिंगल पाहायला मिळेल. पण केतननं स्वतःवरती विश्वास ठेवला, एका धाबेला प्राधान्य दिलं, एका धाबेनं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 4 बॉल मध्ये 2 तरी मोठे फटके हे अपेक्षा धरून बसल्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम.
दोन जर मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट सेट केला जाईल, जो फायटिंग टार्गेट असेल चिल्ड्रन टीमसाठी. तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना आदर्श पाटील एक यंगस्टार गोलंदाज यानं छाप सोडली. मागे 2 मॅचमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी आणि या मॅचमध्ये स्लॉगरचं षटक फेकत असताना 2 बॉलमध्ये अवघा फक्त एकच धाव खर्च केली. चला आपण स्पीडअप देखील करा. सेकंड सत्र तुम्हाला केल्याचं आहे बुरदुल टीम. आजच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. जेवढा तुम्ही उशीर कराल तुमच्यासाठी ते कर्दनकार राहील. गोलंदाज तयार आदर्श पाटील, समोर केतन कडू. एक दाखड खेळाडू त्याला फसवण्याचा प्रयत्न आदर्श पाटीलचा राहिला. चुकी क्षेत्ररक्षकांना आणि इथे जीवनदान मिळाला केतन कडूला. एक कर्दनकार राहील खरं तर सायरा 11 गावदेवी बुरदुल टीम साठी. केतन कडूला दिलेलं जीवनदान आलेल्या 2 धावा खूप मागण्या ठरतील. त्या मात्र बुरदुल टीम साठी 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 19 या आकड्यावरती. आदर्श पाटील कमालीचा षटक फेकत असताना बुरदुल टीम साठी प्रहार केलाय, जीवनदान दिलं, त्याच्यानंतर त्याचा फायदा सध्या केतन कडू घेतो. मिळती 6 टोकला षटकार. फलंदाज केतन कडूच्या बॅट मधून धावेला वेग मिळाला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 25-25 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदर्श पाटील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकअप देतोय गोलंदाज आदर्श पाटील. दाखवतोय माझ्यामध्ये क्षमता, माझ्यामध्ये प्रोटेक्शन, मी देखील वापसी करू शकतो. आणि ते करत असताना मॅच मध्ये सायरा 11 गावदेवी बुरदुल टीम साठी गोलंदाज आदर्श पाटील. फेकला डॉट चेंडू. अंतिम बॉल असेल. समोर पुन्हा एकदा केतन कडू. अंतिम बॉल वेटा नॉच लेट कटचा नचाकत फटका ऑफ साईडला लॉक केलाय. अंतिम बॉल वरती मोहर. 6 धाब्यांची लावले केतन कडून. पहिला पूर्वार्ध समाप्त झालं आणि पहिला पूर्वार्ध मध्ये बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंदन टीमनं 3 षटकांच्या अखेरीस टोटल 31 धाबा बनल्यात. 32 धाब्यांचं लक्ष असेल सेकंड सत्रामध्ये सायरा 11 गावदेवी बुरदुल टीम समोर. सेकंड सत्रामध्ये जाऊया पुन्हा एकदा आमचे शेरो शायरी अंदाज रोशन पाटील कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला समालोचन ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. तर इथे सरपंच चषकाच्या माध्यमातून स्वागत कक्षामध्ये शुभ सन्मान संपन्न केला जाईल. सन्माननीय विनोदजी माद्रे आमचे बाळूदादा यांचा विशेष मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल. रित्वी लाईव्हच्या माध्यमातून ते पूर्णपणे कॅचअप केलं जातं. स्वागत कक्षामध्ये हा सन्मान सोहळा संपन्न केला जातो. आमचे दिलीप पाटील यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण संपन्न करावा. दिलीप पाटील खऱ्या अर्थानं एक महत्वाकांक्षी भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. चांगली साथ आमच्या संपूर्ण आयोजकांना ज्यांच्या माध्यमातून लाभते असे आमचे बंधू दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जातो. बल्ले बल्ले अर्थातच विनोदजी माद्रे ग्रामस्थ मंडळ शिरवली यांचा हा विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जातो. अर्पण या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरण आणि आल्हाददायक वातावरणामध्ये हा सन्मान सोहळा इथे संपन्न होतो. कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर जॉईन होतील शेरो शायरी का बेताज बादशाह बाबू शाह ओडिशा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रोशन सर. चलिए डीजे थोड़ा सा आवाज बढ़ाइए. इसका अंतिम मैच है, थोड़ा सा ऐसा मुकाबला बन जाए. बात करेंगे यहाँ पर रोशन सर. मैं हमेशा कहता हूँ कि एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से. एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से. यहाँ पर क्योंकि प्रवीण मात्रे देखिए जब टीम में रहते हैं ना, जो यहाँ पर संतुलन हमने देखा, फील्डिंग का कुछ कैचेज छोड़ा गया और ये कहीं ना कहीं यहाँ पर बैलेंस थोड़ा बिगड़ता है. इसलिए कहते हैं ना, भलाई वो अच्छी सोच है उनकी, युवा खिलाड़ियों को मौका दिया है, लेकिन ज़्यादा युवा जब मैदान में रह जाते हैं ना, फिर अनुभव की कमी पड़ जाती है. रोशन पाटिल सर बात करेंगे. कैच छूटने के बाद देखिए जो 2 छक्का लगा केतन कडू का बल्ले से जो आया, तो ये अच्छी तरह से बुरदुल टीम जानते हैं. जब पड़गा टीम के फील्डर ने कैच छोड़ा था टीम एक्स्ट्रा कवर पर, उसके बाद अजय बम्बे ने कैसे मैच को फिनिश किया था. लेकिन कोई बात नहीं, कहते ना गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए. यहाँ से और टारगेट की बात करेंगे तो यहाँ से 32 रनों के टारगेट है. जो लेफ्ट हैंड गेंदबाज का है ना, रोशन सर बोलबाला रहा यहाँ पर. यहाँ पर बात करेंगे चिंदन टीम के पास भी 2 लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, लेकिन सबसे बड़ा अहम ओवर रहेगा यहाँ पर तेजस पाड़ेकर जिस फॉर्म से गुजर रहे हैं, जिस रफ्तार से. और सामने देखिए महेश पाटिल और सुधीर जैसे धुरंधर.
नक्कीच बाबू सर, पूर्णपणे रोमहर्षक लढतींचा आगाज प्रामुख्याने आजच्या या अखंड दिवसामध्ये आपण घडताना पाहिलं. आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना चिंद्रमना बोर्दुल हा क्रिकेटचा रणसंग्राम. गोलंदाज तेजस पाडेकर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल काउंटर अटॅक, चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉलवरती हा पहिला दणका, पहिला षटकार. नहीं, महेश पाटिल देखिए बड़े मैच का ये बड़ा खिलाड़ी है भाई, और पहली गेंद के ऊपर देखिए कवर के ऊपर से छक्का खेला भाई. और उसके बाद देखिए ये गेंदबाज ने पिछली मैच में भी देखिए चौका लगा था, उसके बाद अच्छा कमबैक कमाल था यहाँ से. अगर ये 3 ओवर का मैच है, 32 का टारगेट है रोशन सर, अगर इस पे बात करेंगे 9 गेंद भी अच्छी हो जाती है ना, फिर अंतिम 9 गेंद में और कठिन हो जाता है. बहुत कैलकुलेशन मैच चलेगा यहाँ पर. लेकिन महेश पाटिल देखिए बात करेंगे, बड़ा मैच है, दबाव रहेगा दोनों टीम के ऊपर. हर एक गेंद में देखिए बात करेंगे. और इस बार देखिए मिड ऑन के ऊपर से खेला गया, गैप है यहाँ से. गेंद देखिए यहाँ से फील्डर थे यहाँ पर रोके, लेकिन तब तक देखिए दूसरा रन शायद गति से यहाँ पर बांट दी थी. यहाँ से मैंडेटरी पावर प्ले कंप्लीट होगा तो यहाँ पर से फील्ड खोल दिया जाएगा. लेकिन रोशन सर देखिए ये मैदान ऐसा मैदान है, पावर प्ले के बाद भी आप यहाँ बड़ा हिट खेल सकते हो. नक्कीच पूर्णपणे कॅरम बोर्ड सारखं हे मैदान पाहायला मिळतं, जिथे धावा वेगानं, इथे धावा खोऱ्यानं बनताना पाहायला मिळत आहेत. लगातार 2 दिवसामध्ये धावा बनल्या. अगदी 99 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकलेत, परंतु इथे चौकारांची सुद्धा आतिषबाजी पाहायला मिळते. फलंदाज महेश पाटील ऑन फायर, चौकार. लंब षटकार. तो चलिए बात करेंगे, छक्के के बाद चौका आया, लेकिन दबाव यहाँ पर बना दिए. महेश पाटिल मैंने पहले ही बताया भाई ये खिलाड़ी के बारे में कि दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं. अगर शुरुआत चौके छक्के से तो उस खिलाड़ी को वीरेंद्र सहवाग कहते हैं. और जो शुरुआत शायद चिंदन टीम ने नहीं किया था, लेकिन अच्छी शुरुआत कहूंगा यहाँ पर सायर 11 बुर्दुल टीम के लिए. ये चलिए पटकी हुई गेंद पॉइंट के ऊपर से खेला गया. दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और महेश पाटिल देखिए बल्लेबाजी कर रहे हैं. लेवारी 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 लेवारी. पाहायला मिळत आहेत. एकूण धावा 16. चांगला टोला पाहिला, भीम फटकेबाजी पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट पाहिले, 2 चौकार, ज्याच्या जोरावरती धावसंख्या काहीशी वेगवान होतीये. नेक्स्ट बॉल हातोडा हॅम्बर स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मिडविकेटच्या ठोक्यावरून थमथमाता दर्जाचा काहीसा मोर्चा पाहायला मिळतो. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागले र, क्रिकेट तुझ्या खेळाचं रे आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं इथे येताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक पाहिलं, जिथे धावा बनताना पहिल्या 22 बनवायच्या 32. चलिए भाई यहाँ पर अभी बात करेंगे, केवल यहाँ से 9 रनों की जरूरत है यहाँ से. रोशन सर देखिए महेश पाटिल का मुझे इस इनिंग में बहुत कुछ देखने को मिला. बड़े मैच के बड़े खिलाड़ी क्यों कहा जाते हैं. टीम का स्कोर देखिए 22 तक पहुंचा है, और उन्होंने देखिए ऐसा नहीं कि शुरुआत से जिस तरह से वो बड़े हिट के लिए चाहते हैं और सेंसिबल क्रिकेट खेले. यहाँ से 10 की जरूरत है, माफी चाहेंगे, पर 32 का टारगेट है, क्योंकि 31 बना था. यहाँ से 22 रन बनाए हैं, लेकिन जिसमें देखिए 12 गेंदें. यहाँ पर एक ओवर अच्छी, अगर चिंदन टीम के दृष्टिकोण से देखा जाए तो जो निखिल गडगे ने पहली मैच में फेंका था 1 ओवर 2 रन 2 विकेट से, लेकिन यहाँ पर उतना आसान नहीं रहेगा. ये दोनों खिलाड़ी देखिए धुरंधर हैं. क्रिकेट कुछ कहा नहीं जा सकता है. मैं हमेशा कहता हूँ क्रिकेट हमेशा देखिए बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. बल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जितना सिखाता है. महेश पाटिल ने देखिए जो अंतिम गेंद पर छक्का दागा, वहां पर बल का इस्तेमाल किया, ताकत का इस्तेमाल किया, और उसके पहले देखिए वो जितनी चौके छक्के दागे वहां बुद्धि का इस्तेमाल किया. बिल्कुल इंतजार किया, गेंद को आसानी से बाउंड्री लाइन तक पहुंचाई. 12 चेंडू 10 धावा. पहिला बॉल इथे डॉट पाहायला मिळतो. निश्चितच पूर्णपणे बुद्धीचा वापर करावा लागेल टीम चिंद्रेनला. निकेश गडगेच्या माध्यमातून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. चलिए 11 गेंद 10 की जरूरत है. कहते हैं ना किताबों में धुल लगने से कहानियां बदलती नहीं है, सिर्फ तस्वीर बदलती है, कुछ छवि बदलती है. लेकिन सभी भी देखिए 11 गेंद 10 की जरूरत है. रोशन सर कुछ भी हो सकता है. क्रिकेट से
अनिश्चितताओं से भरा हुआ खेल क्यों माना जाता है। अभी देखिए गेंद रह गया 10 और जीत के लिए चाहिए 10। सिरोली गांव में कहां से मिलेगा पनवेल के लिए बस जाना पड़ेगा पनवेल। मिलेगा भाई मिलेगा, आपको चिंद्रन जाना पड़ेगा। वही बताया, सिरोली गांव में नहीं मिलेगा, फिर चिंद्रन को यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा अगर बस पकड़ना है 10 गेंद पर, अगर 10 बचाना है। बहुत बढ़िया निकेश गढ़गे अपना अनुभव का इस्तेमाल से, लेकिन ये भी अच्छी बात है क्योंकि महेश पाटिल अच्छा टच में है और निकेश गढ़गे देखिए अनुभव है इनके पास। अभी भी देखिए 9 की जरूरत है। मैच कांटे का चल रहा है यहाँ पर से, लेकिन रोशन सर बात करेंगे ना, कहते ना कलियों की निखार से स्वभाव नहीं आता। तो यहाँ पर एक डॉट गेंद का कोई विकेट अगर गिरता है तो फिर दबाव दिखेगा, क्योंकि महेश देखिए इन्हें शांत देकर उनकी खामोशी पे शक मत कीजिए। नक्कीच एक स्टार कार्ड महेश पाटील ज्याने दमदार अशी सुरुवात केली असा महेश पाटील बुर्दुल संघाचा, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती पूर्णपणे रफ्तार पाहायला मिळते। निकेश गडगे पूर्णपणे रिप्लेच्या माध्यमातून पाहतो, वाईट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजापासून काहीसा दूरवरचा प्रवास आणि त्यात नंतर डॉट बॉल। कहाणी में ट्विस्ट अंतिम टप्प्यामध्ये समीकरणाचा विचार केला। 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता सामना बनू शकतो। क्या बात है रोशन सर, इसलिए तो कहा जाता है हार और घास कहीं भी पैदा हो सकती है, लेकिन महेश पाटिल देखिए ये रुकने का नाम नहीं ले रहे। मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। फटका पाहिला, बाबा दम लागतो त्या दर्जाचा हा दमदार फटका पाहिला महेश पाटीलच्या बॅट मधून टीम बुर्दुल, परंतु हा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो। कहाणी में ट्विस्ट अंतिम टप्प्यामध्ये रोमहर्षकता ही जारी असेल, कारण 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे। अशा धावा रोखताना सुद्धा बाबूशा सर आपण अनेक वेळा पाहिले, काहीशी धाकधूक आता या क्षणी वाढली असेल दोन्ही संघातील प्रेक्षकांमध्ये। चलिए 6 गेंद 3 की जरूरत है, लेकिन मैं कहूंगा अगर दबाव है तो यहाँ पर रोशन साइज पर चिंद्रन टीम के ऊपर दबाव है, लेकिन से यहाँ पर सारा लेबन देखिए बुर्दुल टीम वो दबाव से निकल चुके हैं। जबरदस्त आपण ऋत्वी लाईव्ह यांचा आपण कॅमेरावर पाहतो, नवरा नवरीचं जे आपण डोंगर बनतो तो आपण विहंगम दृश्य अगदी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जातं आणि सायंकाळच्या सत्रातील जे क्षणचित्र असतात अतिशय विलोभनीय असतात, त्यांचे पूर्णपणे मनपूर्वक आभार। परंतु क्रुशल मोमेंट वरती ही मॅच पाहायला मिळते। 6 चेंडूंमध्ये 3 धावा रोकायच्या टीम चिंद्रनला। चलिए बहुत कड़ा मुकाबला यहाँ से, और गेंदबाज देखिए बात करेंगे विघ्नेश देसेकर, देखिए बात करेंगे लेफ्ट हैंड गेंदबाज हो सकता है थोड़ा कठिन, लेकिन देखते हैं अंत पहला 2 गेंद निर्णय कर देगा भाई। यहाँ से 6 गेंद 3 की जरूरत है, इतना आसान तो नहीं लेकिन कठिन नहीं है। ऐसा मुकाबला मैं देखा था प्रभुदास अन्ना भुईर खिड़ुक पड़ा के मैदान के ऊपर सोनारी टीम के लिए मुश्किल बनाए थे नरेश भुईर। देखिए क्या गेंदबाज थे मुरबी टीम के लिए। ओ ये चलिए टाई पेड़ से बल्ले को छूकर गया है यहाँ पर से, पहला रन लेंगे, दूसरे के लिए यहाँ पर चूक हो गई। शॉर्ट लेग क्यों हटाया गया था यहाँ पर, शायद मुझे लगता है यहाँ पर एक सिली मिड विकेट रखा गया था शॉर्ट लेग को हटाकर से। कोई बात नहीं, जब यही बात है 6 गेंद 3 उतना आसान नहीं रहता है, अब 5 गेंद 1 की जरूरत है रोशन सर। और अभी तक देखिए कोई विकेट नहीं गवाए भाई। सायरा 11 बुर्दुल टीम की यही खासियत है, मैंने पहले ही बताई, ये जब 1-2 मैच जीत आते हैं ना फिर ये बगैर ट्रॉफी घर वापस लौटते नहीं है। लेकिन चिंद्रन टीम ने भी ये नहीं कहूँगा खराब क्रिकेट खेला, लेकिन जो पहला ओवर में जो यहाँ पर सेंसिबल क्रिकेट दिखाया महेश पाटिल ने, वो मैच को बहुत खींच लगे 22 रन बनने के साथ साथ। नक्कीच पहिल्या षटकामध्ये आलेल्या 22 धावा आणि त्यानंतर सामन्यामध्ये पूर्णपणे ताकद प्रस्थापित केली टीम बुर्दुल, अशा रीतीने सुपर 4 मध्ये दाखल झालाय गावदेवी बुर्दुल। पूर्णपणे खुश असतील त्यांचे पुरस्कर्ते आमचे सागर भाऊ पाटील असतील, प्रवीण दादा म्हात्रे असतील, बुर्दुल आपलं मनपूर्वक आभार।